बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। मराठा आरक्षणासाठी अनेक बैठका महाराष्ट्रातच होत आहेत। मात्र आरक्षणासाठी 50% मर्यादा असून ती वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मुंबईऐवजी दिल्लीत बैठक घेऊन आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्यास केंद्राला भाग पाडलं तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल असं स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं। कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते। इंडिया आघाडी हा देशात चांगला पर्याय होऊ शकतो असंही चव्हाण यांनी बोलून दाखवलं। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्रानं पारित केला। त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांनी आरक्षणाची 50%ची मर्यादा शिथिल करण्याची मागणी केंद्राकडे लावून धरली, मात्र त्याकडे दुर्लक्ष झालं। परिणामी मराठा आरक्षण न्यायालयात टिकलं नाही असं अशोक चव्हाण यांनी नमूद केलं। मराठा आरक्षणासाठी राज्यात होणाऱ्या बैठका काहीही उपयोगाच्या नाहीत। इंदिरा साहनी केसनुसार 50% आरक्षणाच्या मर्यादेत बदल होत नाही तोपर्यंत हा मुद्दा सुटणार नाही। केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढवली तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल। त्यामुळे राज्य शासनानं दिल्लीत बैठक घेऊन 50%ची मर्यादा वाढवण्यास केंद्र सरकारला भाग पाडावं असा सल्ला चव्हाण यांनी दिला। त्याच्यामुळे जी बंधन 50% टाकले ते दूर केलं तर मग मराठा आरक्षण हे आपल्याला देता येईल। परंतु त्यावेळेस केंद्र सरकारला संबंधित मंत्र्यांनी काही याच्यावर भाष्य केलं नाही। फक्त राज्याला अधिकार दिले, म्हणजे राज्याचे हातपाय बांधले आणि मग म्हणतात तुम्ही राज्याने ठरवावं। राज्य सरकार काहीच करू शकत नाही। जोपर्यंत केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा काढून टाकत नाही तोपर्यंत राज्यामध्ये कितीही बैठका झाल्या तर काही होणार नाही। केंद्रातील भाजप सरकारकडून तोडफोडीची नीती अवलंबली जातीये, त्यात सामान्य जनता भरडली जातीये। इंडिया आघाडीमधील घटक पक्षांना सोबत घेऊन देशात एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो। जनताही त्यासाठी सकारात्मक आहे असा दावा आमदार अशोक चव्हाण यांनी केला। विकासाच्या कामासंदर्भात बोललं जाते, प्रत्यक्षात डिलिव्हरी काही नाहीये आणि हे सगळं लक्षात घेता आज लोकांना काँग्रेस हा सगळ्यात चांगला पर्याय किंवा इंडिया हा चांगला पर्याय हा देशामध्ये इंडियाचा उपलब्ध होऊ शकतो। वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परिस्थिती असू शकते। प्रत्येक काही राज्यामध्ये तिकडे आपची परिस्थिती बरी आहे, काही राज्यात काँग्रेसची परिस्थिती बरी आहे। तर ती इंडियामध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन ह्या सगळ्या ज्या काही सगळ्यांची चर्चा सुरू आहे त्यातून निश्चितच देशामध्ये एक वेगळा पर्याय इंडिया देऊ शकतं अशा प्रकारची मानसिकता आहे आणि लोकसुद्धा आता प्रतिसाद द्यायच्या बाबतीमध्ये सकारात्मक। कोल्हापूर लोकसभेची एक जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे यासाठी आपण आग्रही आहोत। त्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर बोलायला तयार असल्याचं आमदार चव्हाण यांनी सांगितलं। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होईल या भीतीनं सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट महापालिका, जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला तयार नाही। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच या निवडणुका लागतील अशी शक्यता वाटत असल्याचं आमदार चव्हाण यांनी बोलून दाखवलं। राज्यात शिक्षक आणि आरोग्य विभागाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत। त्या जागा भरल्या जात नसल्यानं समाजाचं नुकसान होत असल्याचं आमदार चव्हाण यांनी नमूद केलं। जे विद्यार्थ्यांचे अनुभव आहेत प्रत्यक्षात खरं खोटं काय याची माहिती घेतली पाहिजे। पण दुर्दैव हे आहे की राज्यामधल्या आणि विशेषतः शिक्षण विभागातल्या शिक्षकांच्या जागा फार मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत। आरोग्य विभागाच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत। शासनाने त्याचा परिणाम असा होऊ लागला आहे की शाळेमध्ये विशेषतः जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज विद्यार्थी शिकत असताना शिक्षक नाही आहेत, मुख्याध्यापक नाही आहेत, हॉस्पिटल्सला डॉक्टर्स नाही आहेत आणि एवढे बेकार बाहेर लोक फिरत असताना केवळ ही जी शासकीय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एवढ्या मंद गतीने सुरू आहे किंबहुना बहुतेक नाहीच आहे की ज्याच्यामुळे एवढ्या जागा रिक्त असताना भरल्या जात नाही। त्याच्यामुळे समाजाचं फार मोठं नुकसान होतं, लोकांचं नुकसान होतं आहे आणि म्हणून त्या तातडीने भरल्या जाव्यात अशी आमची इच्छा आहे। गोकुळच्या चौकशीबद्दल विचारलं असता जे चुकीचं घडतंय ते थांबलं पाहिजे, पण संस्थाच मोडीत काढणं चुकीचं असल्याचं आमदार चव्हाण यांनी नमूद केलं। त्याचबरोबर त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले। बहुमत असतानाही भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाची गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळे संभ्रम निर्माण झालाय। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हा संशय दूर करून त्यावर स्पष्टीकरण द्यायला हवं अशी अपेक्षाही आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली।
पत्रकार परिषदेला आमदार PN पाटील, जयंत आसगावकर, सतेज पाटील उपस्थित होते.